औदुंबर रावत एका शूर योद्ध्याची विलुप्त कहाणी. मी ज्या चंद्राला पाहत आहे, भौरीसुद्धा या क्षणाला त्या चंद्राला पाहत असेल तर? हा चंद्र माझा संदेश माझ्या भौरीला पोहोचवणार? या चंद्राला बोलता यायला हवं होतं. मी त्याच्याकडून भौरीला संदेश दिला असता. त्याला सांगितलं असतं, माझ्या भौरीला सांग, मी तुझी आठवण काढत आहे. माहीत आहे तू तिकडे राहून दिवस लोटत असणार. तुझ्या हसण्यानं शरीराचा त्राण कमी व्हायचा. तुझ्या बोलण्यानं मी भान हरवून जायचो आणि तुझा तो गंध, तसा गंध मेळघाट सोडल्यापासून जाणवलाच नाही. माझी सुंदर जुई, स्त्री असावी तर तुझ्यासारखी. तुझा समंजसपणा, वागणं, बोलण्यातला नखरेलपणा, लाजून हसणं, तुझा रंग, तुझी काया, तुझा प्रेमळपणा. फक्त तुला बनवण्यासाठी ईश्वरानं कित्येक वर्ष कार्य केले असेल, हे मात्र नक्की. तुझ्यासारखी दुसरी स्त्री मेळघाटमध्ये तर पाहिलीच नाही आणि औदुंबरावतामध्ये सुद्धा पाहिली नाही. औदुंबरावतामधल्या स्त्रियांसारखा जेव्हा तू शृंगार करणार, तेव्हा तर मी तुझ्या चेहऱ्यावरून नजर हटवणारच नाही, अगदी पापणीही लवणार नाही. चंद्राजवळ वीरबाहू भौरीला संदेश देण्यात हरवून गेला होता, परंतु फकीराच्या मोठमोठ्या घोरण्याच्या आवाजाने तो भानावर आला. त्याने रागाने एक कटाक्ष फकीराकडे टाकला. ओठामधून हवा निघताना फकीराचे ओठ थरथरत होते. हवेसोबत झुलणाऱ्या पारंब्यावर तो गाढ झोपला होता. वीरबाहूने एक छोटा दगड घेऊन फकीराच्या दिशेने भिरकावला. दगड लागून सुद्धा फकीराला जाग आली नाही. फकीराकडून मान वळवत वीरबाहू बडबडू लागला, या आळशी माणसाला मामांनी उगाच माझ्या माथ्यावर मारलं आहे. नुसते प्रश्न आणि झोपणं. इतक्यात फकीरा झोपेतून बडबडू लागला, सम्राट, वीरबाहूचा मी अंगरक्षक आहे. चला व्हा बाजूला. फकीराचे हे शब्द ऐकून वीरबाहू हसू लागला. कदाचित वीरबाहू सम्राट झाल्याचे स्वप्न फकीरा पाहत असावा. फकीरा आळशी असला तरी जीवाला जीव देणारा होता. त्याचे वीरबाहूवर अप्रतिम प्रेम होते. तो वीरबाहूचा लहानपणापासून सखा होता, सोबती होता. शिकार करून खाणे हेच अंगवळणी पडल्याने खाल्ल्यानंतर फक्त आराम करावा ही सवय त्याला जडली होती. यात फकीराची काय चूक? फकीराच्या घोरण्याकडे दुर्लक्ष करत वीरबाहूने डोळे मिटले होते. वातावरणात कमालीची शांतता पसरली होती. औदुंबरावत साम्राज्याच्या नव्या युगाला सुरुवात होत असल्याची चाहूल निसर्ग सृष्टीला लागली असावी. जणू ईश्वरी शक्तीचा पायगुण धरणीला लागला असावा, असा भास वाऱ्याच्या स्पर्शाने जाणवत होता. कदाचित अंबादेवी वीरबाहूचा विजय उत्सव पाहण्यासाठी औदुंबरावतामध्ये आकाशातून उतरली असावी. सूर्याचा अश्वरथ पश्चिमेकडे सरकला होता. मध्यान्ह होऊन बराच अवधी उलटला होता. दिवसाढवळ्या धुळीच्या कणांना हळूच तिच्यासोबत उचलणारी हवा शरीरासोबत पिंगा घालत होती. सैनिकाचे दुपारचे भोजन उरकले होते. सैन्यगारात उष्ट्या पात्रांची आवराआवर सुरू होती. सैनिकांना कसलेही निदर्शन न देता राघव आपली पावले एका प्रौढ पिंपळाच्या वृक्षाकडे वळवली होती. एरवी भोजनानंतर सैनिकांची सुस्ती घालवण्यासाठी राघव सैनिकांना काही निर्देश, उपदेश देत असे. आज मात्र तो अर्धमृत झाला होता, फक्त शरीराने जिवंत होता. राघवा कालपासून घरीसुद्धा गेला नव्हता. का जाणार? त्याच्या घराला आता घर पण राहिले नव्हते. त्याचे घर भूतकाळात जमा झाले होते. एकाच दिवशी त्याची पत्नी आणि बाळ त्यांना सोडून गेले होते. सोडून गेले म्हणणे चुकीचे होते. त्यांची हत्या झाली होती. त्यांना राघवापासून हिरावून घेतलं होतं. कुणी? ज्यांची तो सेवा करतो, गुलामी करतो, त्या सिंहासनाने. त्याचे पितासुद्धा त्याच सिंहासनाची सेवा करत होते. त्या सिंहासनाने त्याच्या घराला दिले काय? स्मशानाचे स्वरूप. राघवा विचारांनी थकला होता. कालपासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या पुत्राचा रक्ताने माखलेला मृतदेह फिरत होता. उकळत्या तेलात जिवंतपणी त्याच्या पत्नीला टाकले गेले होते. तिच्या वेदनांच्या किंकाळ्या त्याच्या कानामध्ये अजूनही आक्रोश करत होत्या. एखादा सैनिकसुद्धा त्याची समजूत घालवण्याचे धाडस करत नव्हता. कोण त्याची समजूत घालवणार? कोणत्या शब्दांनी घालवणार? कुणाकुणाची घालवणार? असा अन्याय सहन करणारा राघव एकटा नव्हता. त्याच्याच सैनिकांनी नाईलाजाने त्याच्या पत्नीला
उकळत्या तेलात टाकले होते. उकळत्या तेलात टाकले तेव्हा राघवाही समोरच होता. तो फक्त पाहत होता. महाराणीची आज्ञा कोण मोडणार? पिंपळाच्या पारावर राघव बसला. त्याच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या. दोन्ही गुडघ्यांच्या मधोमध कपाळ ठेवून तो हुंदके देत होता. एखाद्या योद्ध्याला इतके अश्रू वाहताना तो पिंपळाचा वृक्ष दुसऱ्यांदा पाहत होता. पत्नीच्या विरहामुळे भद्रायूंना रडताना या वृक्षाने पाहिले होते. राघवाला भेटण्याचा बेत आखून शस्त्रगाराजवळ असलेल्या विक्रमाने राघवाला लांबूनच पाहिले. राघवाची अवस्था पाहून तो सुद्धा विचलित झाला होता. विक्रमा हळूच राघवाजवळ गेला. त्याने राघवाच्या खांद्यावर हात ठेवला. गुडघ्यामध्ये अडकवून ठेवलेले कपाळ राघवाने हळूच वर काढले. त्याचे डोळे लाल बुंद झाले होते. औदुंबरावताच्या सैन्य अधिकाऱ्याचे छिन्न भिन्न झालेले हृदय पाहून विक्रमा व्यथित झाला होता. विक्रमाशी काहीतरी बोलण्यासाठी राघवाने तोंड उघडले, परंतु त्याच्या तोंडून शब्द फुटले नव्हते. तेव्हा विक्रमा त्याला म्हणाला, राघवा, औदुंबरावतामध्ये तू एकटा इतका दुःखी आहेस का? राघवाने नकारार्थी मान हलवली. या दुःखामधून औदुंबरावताच्या जनतेला बाहेर काढण्याची एक संधी तुला आहे, विक्रमा म्हणाला. मला? मी माझ्या पत्नीला माझ्या डोळ्यासमोर तेलाच्या कढईत तडफडताना पाहिले रे विक्रमा. पती असूनही मी तिला नाही वाचवू शकलो. प्राण जाईपर्यंत ती माझ्याकडे पाहून मदतीसाठी आर्त आक्रोश करत होती. मी तिला नाही वाचवू शकलो विक्रमा. बोलता बोलता राघव रडू लागला. अवघड आहे राघवा, तुला तुझं मन सांभाळणं. तुझी जशी तडफड होत आहे तशीच तडफड सम्राट भद्रायूची होत होती. औदुंबरावताच्या सम्राटाला हे दुःख पचवता आले नाही, तर तू कसं पचवणार? परंतु एक मार्ग आहे राघवा. मार्ग म्हणण्यापेक्षा संधी समज. या संधीनं सम्राट भद्रायूच्या यातनांचा प्रतिशोध घेता येईल. तुला तुझ्या पत्नीच्या आत्म्याला शांती देता येईल. ठीक आहे, असं असेल तर चांगलंच आहे. असंही आता जगून काही उपयोग नाही. बोलताना राघवाच्या पापण्या पुन्हा भिजल्या होत्या. मनगटाने पापण्या पुसत तो पुन्हा बोलू लागला. काय करावं लागेल? अमात्याची हत्या करायची आहे का? की महाराणी सुवर्णकांताची? बोलताना राघवाच्या डोळ्यामध्ये प्रतिशोधाची ज्वाळा फडफडत होती. शांत हो, अगदीच संयमाने राहा. खूप मोठं कार्य करणार आहोत आपण. आपण तिघं. तिघं? राघवाने विचारले. ते कळेलच. आज रात्री अतिशय गुप्तपणे अंबादेवीच्या देवळाजवळ ये. ओठांना एकमेकांना घट्ट दाबत विक्रमाची काय योजना असेल याचा विचार करत राघवाने होकार दिला. राघवाच्या होकाराने विक्रमा प्रसन्न झाला होता. त्याने एक नजर राजमहालाकडे टाकली. औदुंबरावताचा सत्तापालट झाल्याची चित्रे त्याला दिसू लागली होती. भरजरी अंगरखा परिधान केलेला सम्राट वीरबाहूची स्वारी येताना त्याला दिसत होती. सगळ्यांच्याच माना सन्मानाने वीरबाहूपुढे झुकताना त्याला दिसत होत्या. सगळ्या प्रजेचे जल्लोष ऐकू येऊ लागले होते. कित्येक वर्षांनी औदुंबरावत नगर उल्हासात न्हाऊन निघालेले त्याला दिसत होते. त्याचे ओठ आनंदाने विस्फारले होते. क्षणात विक्रमा भानावर आला. त्याने पुन्हा एक नजर राजमहालाकडे फिरवली. त्याच्यासमोर जे चित्र फिरत होते ते स्वप्न होते. उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न. कदाचित त्याला भविष्य म्हणता येईल. या चित्रांना सत्यात उतरवण्यासाठीचे नियोजन आज रात्री होणार होते. विक्रमा रात्र होण्याची आतुरतेने वाट पाहू लागला होता. सूर्याने अश्वांना लगाम लावला असावा असे त्याला वाटू लागले होते. तो सतत आकाशात पश्चिमेकडे पाहत होता. सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकत होता. संतपणे वाहणाऱ्या नदीपात्रात स्वतःचे प्रतिबिंब पाहण्यासाठी वीरबाहूने मान झुकवली. पायाने चुकून सुद्धा एखादा दगड पाण्यात पडणार नाही याची दक्षता घेत त्याने हळूच गुडघा जमिनीवर टेकवला होता. दगड पाण्यात पडल्याने वलय निर्माण होऊन पाण्याची स्थिरता भंग झाली असती तर पाण्यातील त्याचे प्रतिबिंब अस्थिर झाले असते. तसे स्वतःचे प्रतिबिंब आजपर्यंत वीरबाहूने कित्येक वेळा पाहिले होते, परंतु आज तो स्वतःला पाहत नव्हता. स्वतःच्या प्रतिबिंबात तो त्याच्या पित्याला पाहत होता.
वीरबाहूने संथ नदीपात्रात स्वतःचे प्रतिबिंब पाहताना दाढीवरून हात फिरवला. तो भावुक नजरेने पाण्यातील प्रतिबिंबांना न्याहाळून पाहत होता. आज अंबादेवीच्या देवळात असलेल्या 1-2 वृद्धांनी त्याच्या पायांना निव्वळ यासाठी स्पर्श केला होता कारण त्याचा चेहरा सम्राट भद्रायूंसारखा दिसत होता. जन्माआधीच पित्यापासून विभक्त झालेल्या पुत्राने पित्याला पहिल्यांदा पाहण्यासाठी स्वतःच्या प्रतिबिंबावर नजर टाकली होती. त्याच्या पापण्या क्षणात ओलावल्या होत्या. अपराधीपणाची भावना त्याच्या हृदयाला पीडा देत होती. त्याने एकटक स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहिले आणि म्हणाला, पिताश्री, मला क्षमा करा. मातेपेक्षा आणि माझ्यापेक्षा कित्येक पटीने जास्त वेदना, यातना तुम्ही सहन केल्या आहेत आणि मी तुम्हाला दोष देत राहिलो. तुमच्याबद्दल मनामध्ये द्वेष भरून ठेवला होता. तुम्हाला शिव्या शाप देत राहिलो. मला क्षमा करा पिताश्री. वीरबाहूने पाठीवर पांघरलेले पिवळे उपरणे काढून त्याला अश्रू पुसले. एक सुस्कार टाकत पुन्हा बोलू लागला, ज्या यातना अमात्यांनी तुम्हाला दिल्या तशा यातना त्याला सुद्धा देईन. औदुंबरावताला दुःखाच्या काळ्या छायेतून मुक्त करेन. तुमचे आशीर्वाद पाठीशी असू द्या पिताश्री. तुमच्या सानिध्यात राहून राजधर्म शिकलो असतो, शस्त्रविद्या शिकलो असतो, तुमच्यासारखा महापराक्रमी झालो असतो. परंतु मी एक आदिवासी राजपुत्र आहे. साम्राज्याचा राजकारभार सांभाळण्याचे कौशल्य माझ्यात नाही. मी ही जबाबदारी कितपत पेलू शकतो? तुमच्या इतका महान सम्राट तर मी नक्कीच बनू शकणार नाही. इतक्यात वीरबाहूला विक्रमाचा आवाज आला. महान सम्राटाचं रक्त तुमच्या नसांमध्ये प्रवाहित आहे. सिंहाच्या छाव्याला जंगलात राज्य कसं करावं हे शिकवावं लागत नाही. तसं महान सम्राटाच्या पुत्राला समृद्ध राष्ट्राची निर्मिती करणं हे शिकवावं लागणार नाही. फक्त हृदय आणि मस्तिष्क यांच्या योग्य वापराचा समतोल साधण्याची आवश्यकता आहे युवराज. वेळेआधीच विक्रमा देवाजवळ पोहोचला होता. सूर्य अजून पश्चिमेला टेकलाच होता. देवळातील भक्तांची वर्दळ आता संपली होती. कुणीतरी ऋषी विश्रामासाठी देवळात थांबले असल्याचे समजून भक्तांनी देवापुढे अर्पण केलेल्या फळांचा नैवेद्य पुजाऱ्यांनी फकीराजवळ दिला. संध्या आरती करून पुजारी सुद्धा नगरात परतला होता. पुन्हा देवळात शांतता पसरली होती. ती आनंदाची शांतता होती. ती शांतता औदुंबरावताच्या नवनिर्मितीच्या हालचालीची साक्षीदार होती. विक्रमाला आलेले पाहून वीरबाहू उठून उभा राहिला. त्याने विक्रमाला विचारले, माझे पिता खरोखरच माझ्यासारखेच दिसायचे? हो युवराज, दाढीला फक्त थोडं कमी करण्याची आवश्यकता आहे. तुमची तेजस्वी नजर एक वेळ तर भुरळच पाडते. क्षणभर वाटते प्रभू भद्रायूच समोर उभे आहेत. अशीच पिळेदार देहयष्टी त्यांची होती. तुमच्या इतकीच उंची, लालसर गौरकांती, कानामागून मानेपर्यंत रुळणारा काळा केशसंभार, राज्य अभिषेकाच्या समयी रत्नजडित सुवर्ण शिरस्त्राण तुमच्या मस्तिष्कावर विराजमान झाल्यास, झुळझुळीत रेशमी वस्त्र परिधान केल्यास आणि म्यानातून तलवार उपसून समोर उभी धरल्यास प्रजा सम्राट भद्रायूंच्याच नावाचा जयघोष करणार. क्षणभर मला सुद्धा विसर पडेल की तुम्ही भद्रायू पुत्र आहात. बोलताना विक्रमाचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. त्याच्या ओठावर स्मित उमटले होते. सूर्य अस्ताचली गेला होता. शरदातला गारवा जाणू लागला होता. अर्धगोल चंद्राने आकाशात डुकावून पाहिले होते. पुजाऱ्याने दिलेली फळे वीरबाहू आणि फकीराने संपवली होती. वीरबाहूने आग्रह केल्याने संकोच करत विक्रमाने 1-2 केळी खाल्ली होती. विक्रमाने वीरबाहूला मनोमन सम्राट मानले होते, म्हणून कदाचित तो मर्यादाचे पालन करत असावा. तो भोजन करणे टाळत होता. वीरबाहू बसल्याशिवाय तो बसत नव्हता. सुकलेल्या नारळाचा एक तुकडा तोंडात टाकत वीरबाहू उठून उभा राहिला. त्याच्या खांद्यापर्यंतचे काळे कुंतल भुरभुर उडत होते. कमरेभोवतीचे शुभ्र धोतर वाऱ्यासोबत हवेत हेलकावे खात होते. पाठीवरचे पिवळे उपरणे वीरबाहूने काढून ठेवले होते. त्याची विस्तृत छाती आणि पिळदार देहयष्टी त्याच्या ताकदीचे दर्शन घडवत होते. वीरबाहू उठल्यावर विक्रमा सुद्धा उठून उभा राहिला होता.
फकीरा मात्र नारळाच्या खपल्यामधून खोबरे काढण्यात मग्न होता. काहीतरी विचार करत वीरबाहू विक्रमाला म्हणाला, तुम्ही ऋषी भीष्मकाबद्दल जाणून आहात का? हो, म्हणजे तशी प्रत्यक्ष भेट नाही, परंतु महर्षी अगस्तींचे प्रमुख शिष्य आहेत. त्यामुळे त्यांचं नाव लौकिक आहे. अशी अचानक त्यांच्याबद्दल विचारणा केली युवराज. काही आज्ञा मला? नाही, आज्ञा नाही. वाटेत त्यांच्या आश्रमात वास्तव्य केले होते. तेव्हा बोलता बोलता ते काहीतरी गूढ लपवत आहेत असं मला जाणवलं होतं. ऋषी ते, ते काय गूढ लपवणार? त्यांचं कार्य समाजासाठी ईश्वराची सेवा करणं इतकंच. ते माझ्या पित्यांबद्दल काहीतरी जाणतात. सम्राट भद्रायू मृत असल्याची बातमी पसरवली गेली आहे. प्रत्यक्ष मात्र ते हयात आहेत असं मला त्यांच्या चेहऱ्यावरील भावावरून वाटतंय. अगदी निश्चयाने विक्रमा बोलू लागला. अशक्य. खरं तर हे सत्य असायला हवं होतं. परंतु दुर्दैव युवराज, सम्राट हयात नाहीत. मी माझ्या नेत्रांनी त्यांचा कडेलोट पाहिला आहे. राघवाने त्यांचा कडेलोट केला आहे. वीरबाहूने एक तीव्र कटाक्ष विक्रमाकडे टाकला. खरं तर राघवाचे हात कापूनच माझ्या मनाला शांती मिळेल, परंतु त्याच्यासोबत मैत्री करावी लागत आहे. अडला हरी गाढवाचे पाय धरी असं समजा. तुम्ही राघवाला भेटला नाही आहात. नवनिर्माणाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. विक्रमा वीरबाहूला समजवण्याच्या स्वरात म्हणाला. म्हणजे माझ्या पित्याच्या हत्येत प्रत्यक्ष सहभागी असताना त्याला मी क्षमा करावी? हो, जर त्यानं प्रायश्चित्त केलं तर. विक्रमा आणि वीरबाहू यांची चर्चा सुरूच होती. इतक्यात उतारा उतरून येताना राघवा दिसला. त्याची नजर शोध घेत होती. विक्रमाने काय गुप्त कार्य सुरू केले आहे याचाच विचार त्याच्या मस्तिष्कात सुरू होता. गेल्या 2 दिवसात सतत अश्रू वाहून त्याचे डोळे लालबुंद झाले होते. त्याचे डोळीवरील केस काही अंशी पिकलेले होते. दाढीमध्येही केस पिकायला सुरुवात झाली होती. देहयष्टी भक्कम होती. एखाद्या महान साम्राज्याच्या प्रमुख सैन्य अधिकाऱ्याला शोभेल असेच त्याचे व्यक्तिमत्व होते. परंतु आता चालताना तो कमकुवत वाटत होता. त्याची चाल त्याच्या भक्कम देहाच्या विपरीत होती. कदाचित अन्नत्याग केल्याचा हा परिणाम असावा. त्याने फिक्कट पिवळसर धोतर कमरेशी गुंडाळले होते. लाल पट्टा कमरेला बांधला होता. त्यावर दोन्ही बाजूला दोन्ही म्यानामध्ये तलवारी होत्या. पाठीवर लाल कपडाही पांघरला होता. त्या कपड्यांची गळ्यामध्ये गाठ मारली होती. गळ्यात पितळेचे गोल कडे होते. पायामध्ये पोटरीपर्यंत चर्मवाहना होत्या. उजव्या हातात मनगटाजवळ चांदीचे कडे होते. त्यावर नक्षीदार काहीतरी कोरले होते. कदाचित वाघाच्या जबड्यांची ती आकृती होती. राघवा आल्याचे विक्रमाने हळूच वीरबाहूला सांगितले. तसे नगरात वीरबाहूने राघवाला पाहिलेच होते, परंतु आता त्याच्याकडे पाहताना वीरबाहूची नजर बदलली होती. पित्याच्या हत्येत सहभागी होता म्हणून त्याच्याबद्दल क्रोध वीरबाहूच्या मस्तिष्कात उफाळून येत होता. क्रोधावर आवर घालण्यासाठी वीरबाहूने मनगटाला हिसका देऊन मूठ घट्ट बंद केली. राघवा विक्रमाच्या समोर आला. दुरूनच त्याने फकीराला आणि वीरबाहूला पाहिले होते. त्यांच्यासाठी त्या दोघांचे चेहरे तसे अनोळखी होतेच, परंतु असतील कुणी साधू पुरुष असा त्याने अंदाज बांधला होता. कदाचित या साधूंचे ज्ञान ऐकण्यासाठी विक्रमाने बोलवले असेल, ही राघवाची धारणा झाली होती. राघवाने एक कटाक्ष वीरबाहूकडे टाकला आणि त्याने देवळाकडे मान वळवली. दुरूनच डोळे बंद करून हात जोडून देवीला नमस्कार घातला. डोळे उघडून राघवाने विक्रमाकडे पाहिले. क्षणभर शांतता होती. शांततेला विक्रमाने वाचा फोडली. राघवा, तू तुझ्या भूतकाळात 2 सम्राटाची सेवा केली आहेस. हो, त्याची शिक्षासुद्धा भोगली आहे. राघवाच्या बोलण्यातून त्याची असंतुष्टता झळकत होती. विक्रमाने राघवाच्या भावनांमध्ये सामील होत त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, यांना ओळखू शकतोस? हे कोण आहेत? राघवाने वीरबाहूला निरखून पाहिले. यांचा चेहरा सम्राट. राघवाचे बोलणे मध्येच थांबवत विक्रमा म्हणाला, सम्राटच आहेत.
विक्रमाचे बोलणे ऐकून राघवासोबतच वीरबाहूसुद्धा दचकला. विक्रमा, तुझ्या कुरापाती मस्तिष्कात नेमकं काय शिजतंय? या ऋषीला सम्राट बनवून प्रजेसमोर न्यायचं कारस्थान तर रचत नाहीस ना? कपाळावर आठ्या उमटवत एक भुवई उंचावून राघवाने विक्रमाला विचारले. हो, तसंच काहीतरी, विक्रमा म्हणाला. तर मी या कारस्थानात सहभागी होणार नाही. माझ्या पूर्वजांनी जन्म आणि मरणाची गाठ औदुंबरावताच्या सिंहासनाशी बांधली आहे. राजघराण्याच्या वंशाचे आम्ही सेवक आहोत. एक वेळ जीव गेला तरी चालेल, पण पूर्वजांचा प्रण मी मोडणार नाही. वीरबाहू राघवाचे बोलणे संयमाने ऐकत होता. विक्रमा स्मित करून राघवाला म्हणाला, तुझ्या पूर्वजांचा प्रण मोडला जाणार नाही, कारण हे ऋषी नाहीत, तर सम्राट भद्रायू पुत्र वीरबाहू आहेत, औदुंबरावताचे खरे सम्राट. सम्राट भद्रायूंनी घोषित केलेले सिंहासनाचे खरे उत्तराधिकारी. राघवाने दचकून विक्रमाकडे पाहिले आणि हळूच मान वीरबाहूकडे वळवली. पुन्हा विक्रमाकडे पाहत राघव म्हणाला, म्हणजे महाराणी पद्मिनी पुत्र? हे सिद्ध करण्यासाठी काही प्रमाण आहे? विक्रमाने स्मित करत होकार दिला. इतक्यात वीरबाहूने धोत्राच्या सोग्यात गुंडाळून ठेवलेला सुवर्णहार बाहेर काढला. राघवाची नजर त्या हारावर काही क्षण खिळून राहिली होती. तो राजघराण्यातील स्त्रीचा विशेष अलंकार आहे हे ओळखायला राघवाला फारसा वेळ लागला नाही. त्याने वीरबाहूच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिले. चंद्राच्या चंदेरी प्रकाशात वीरबाहूची गौरकांती चमकत होती. वीरबाहूचा चेहरा भद्रायूच्या चेहऱ्याशी मेळ खात होता. राघवा आश्चर्यचकित झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले होते. आतापर्यंत दुःखाने वाहणाऱ्या अश्रूंचे रूपांतर आनंदाश्रूमध्ये झाले होते. राघवाने म्यानातून तलवार काढली. राघवाने तलवार काढल्याचे पाहून फकीरा धावत आला. काहीतरी धोका झाल्याचे फकीराला वाटले, परंतु प्रत्यक्ष दृश्य वेगळेच होते. राघवाचा आविर्भाव पूर्णतः बदलला होता. परिवाराच्या विरहाचे दुःख क्षणात हरवले होते. राघवाचे कांदे आता आत्मविश्वासाने उंचावले होते. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी साचले होते. चंद्राच्या चंदेरी प्रकाश झोतात त्याच्या डोळ्यातील पाणी चमकत होते. चेहऱ्यावर स्मित खुलले होते. जसे कित्येक वर्षांनी भक्ती करून भक्तांसमोर ईश्वर प्रकट व्हावा, तसेच हे दृश्य होते. वीरबाहूसमोर राघवा उजवा गुडघा टेकवून खाली बसला. लखलखीत धार असलेल्या नग्न तलवारीसमोर अंगठा धरला आणि त्याने तलवारीला हिसका दिला. राघवाच्या अंगठ्यातून रक्ताची धार पडू लागली. रक्ताची ती धार वीरबाहूच्या पावलांवर पडत होती. त्याच्या पावलांवर होणारा रक्ताभिषेक पाहून वीरबाहू भारावून गेला. राघवाबद्दल त्याच्या मनात असलेला द्वेष क्षणात मावळला होता. फकीरा हे दृश्य पाहून थक्क झाला होता, तर विक्रमा भावनिक झाला होता. वीरबाहूने राघवाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला उठवले. राघवाने कमरेतून झुकून वीरबाहूला प्रणाम केले. तलवारीला पुन्हा म्यानामध्ये ठेवत राघवा म्हणाला, युवराज, माझं रक्त तुमच्या चरणांशी अर्पण केलं आहे. आता आयुष्यभर तुमच्या संरक्षणासाठी शत्रूंच्या गळ्यातून रक्तांच्या धारा काढत राहीन आणि तुमच्यासाठीच माझ्या शरीरातून असंच रक्त सांडत राहील. हेच माझ्या जीवनाचा ध्येय असेल. राघवाचे समर्पण पाहून वीरबाहूचा ऊर भरून आला होता. वीरबाहू, विक्रमा आणि राघवासोबतचा औदुंबरावतामधील प्रवास अवघड असेल की सोपा असेल हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.